नमस्कार विद्यार्थी मित्र, या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत. यूट्यूब चॅनल आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. नवीन नवीन व्हिडिओचे तुम्हाला अपडेट्स मिळतील. ओके, आजचा ब्रिज कोर्सचा 37वा दिवस आहे. त्यामध्ये सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स. टॉपिक रेशो अँड प्रपोर्शन, सब टॉपिक प्रपोर्शन अँड कंटिन्यूड प्रपोर्शन. हे पार्ट आपल्या यामध्ये पाहिजे. ओके, डे 37 क्लास 10 सब्जेक्ट मैथमेटिक्स पार्ट 1. टॉपिक रेशो एंड प्रोपोर्शन, सब टॉपिक proportion and continued proportion. Okay, competency statement. First, students are able to solve the example based on proportion and continued proportion. Okay, then important points. Proportion: if A divided by B equal to C divided by D, then A, B, C, D are in said to be in proportion. जर ही रेशो जर इक्वल असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, कंटिन्यूड प्रपोर्शन असे म्हणतो. कंटिन्यूड प्रपोर्शन. फॉर एक्झाम्पल 5, 10, 3 and 6. बघा या ठिकाणी 5 divided by 10 हा रेशो काय येईल, 1 divided by 2, आणि हा याचा 3/6 चा रेशो येईल 1/2 येईल. याचा अर्थ काय होईल, 5 by 10 equal to 3 divided by 6. That means 5, 10, 3, 6 are in continued. कसे ते प्रपोर्शन मध्ये 5, 10, 3, 6 आर दे इन प्रपोर्शन. या पद्धतीने सांगितलं. म्हणजेच हा जो रेशो कॉन्स्टंट असेल A divided by B equal to C divided by D, म्हणजे ही फर्स्ट टर्म, सेकंड, थर्ड अँड लास्ट. म्हणजेच काय येणार आहे, रेशो ऑफ फर्स्ट टू टर्म इक्वल टू रेशो ऑफ सेकंड टू टर्म्स, देन these numbers are in proportion. ओके, हे प्रपोर्शनचे आपल्याला कन्सेप्ट या पद्धतीने आहे. ओके, if A divided by B equal to C divided by D is equivalent to A into D equal to B into C. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. A into D, B into C. याची व्हॅल्यू काय असणार आहे, या दोघांची मल्टिप्लिकेशन, या दोघांची म्हणजे प्रोडक्ट ऑफ द एक्स्ट्रीम टर्म इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मिडल टर्म्स. लास्टच्या टर्म, या शेवटच्या दोन टर्मचा प्रोडक्ट हा मधल्या दोन टर्मच्या प्रोडक्ट एवढा असतो, जर ते नंबर कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये असतील तर. सिंपल एक्झाम्पल, सॉल्व द प्रॉब्लेम. इफ A, B, C, D are in proportion and A equal to 5, B equal to 10, C equal to 3, and find the value of D. D ची व्हॅल्यू काढता पर प्रपोर्शन मध्ये, बरोबर. सोल्युशन: therefore A divided by A, B, C, D are in proportion. ओके, प्रपोर्शन म्हणजे त्याचा रेशो कसा असणार आहे, A divided by B equal to C divided by D. Put the value of A, B, C. A ची व्हॅल्यू 5, B ची 10 आहे, C ची 3 आहे. ओके, therefore A into D equal to B into C. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा या पद्धतीने. ओके, put the values of A, B, C, D. therefore D equal to 10 into 3 divided by 5. म्हणजे इथं A ची व्हॅल्यू 10 ठेवा, D व्हॅल्यू आपल्या B ची व्हॅल्यू किती येते बघा, B ची व्हॅल्यू आहे 10, C ची व्हॅल्यू आहे 3 आणि A ची व्हॅल्यू आहे 5. इथं जर ठेवले तरी कॅल्क्युलेट 5 × 5, 5 दुणे 10, म्हणजे 2 into 3 काय येणार आहे, 6. 2 into 3 6. D ची व्हॅल्यू किती आली, 6. प्रपोर्शन म्हणलं का नंबर त्यांचा रेशो काय असतो, सारखा असतो, किंवा प्रोडक्ट ऑफ द लास्ट एक्स्ट्रीम टर्म्स अँड इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मिडल टर्म. म्हणजे हा एक्स्ट्रीम टर्म यांचा प्रोडक्ट कसा असतो, A into D equal to B into C. ह्या मधल्या दोन टर्मच्या गुणाकारा एवढा असतो. ओके, नेक्स्ट कंटिन्यूड प्रपोर्शन. आता कंटिन्यूड प्रपोर्शन कशाला म्हणा, when two ratios are equal like A divided by B equal to B divided by C, B divided by C, then we can say that A, B, C are in continued proportion. जर असं असेल A divided by B equal to B divided by C, then A, B, C are continued proportion.
इफ AC इक्वल टू बी स्क्वेअर, आता याचं मल्टिप्लिकेशन काय येईल बघा, बी इंटू बी, बी स्क्वेअर इक्वल टू AC. ओके, then dividing both side by BC we get A divided by B equal to C divided by D. म्हणजे जिथं काय याला आपण जर BC ने डिवाइड केलं काय येईल बघा, BC याला BC ने डिवाइड करा, यातला C कॅन्सल होईल, यातला एक B कॅन्सल होईल, म्हणजेच काय राहिलं A divided by B equal to C divided by D. कंटिन्यूड प्रपोर्शन असतील तर या पद्धतीने येईल. If AC equal to B square then A, B, C are in continued proportion. असं जर असेल, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, B square of the middle term equal to product of the extreme term. शेवटच्या दोन प्रोडक्ट जो असेल संख्यांचा प्रोडक्ट हा मधल्या संख्येच्या वर्गा एवढा असतो, या दोघांचा गुणाकार असतो तो या मधल्या संख्येच्या वर्गा एवढा असतो. असं असेल तर ते नंबर्स काय असतात, कंटिन्यूड प्रपोर्शन असतात. When A, B, C are in continued proportion then B is known as geometric mean. आता जर हे कंटिन्यूड प्रपोर्शन असेल A, B, C तर B ला आपण काय म्हणतो, geometric mean of A and C or mean proportional of A and C किंवा त्याला mean proportionally म्हणलं जातं. ओके, hence all the following statements convey the same meanings. First याचा A divided by B equal to C divided by D, B square equal to AC, B square equal to AC, या ठिकाणी B आणि इथं C आहे. A divided by B equal to B divided by C, then B square equal to AC. Last A, B, C are in continued proportion. Then fourth, B is the geometric mean of A and C. या चारही स्टेटमेंटचा अर्थ सारखाच आहेत, म्हणजे A, B, C are the continued proportion. A, B, C are the continued proportion. ओके, या ठिकाणी B पाहिजे इथं. ओके, हे कंटिन्यूड प्रपोर्शन आहे. B स्क्वेअर इक्वल टू AC असेल तरी सुद्धा हे कंटिन्यूड प्रपोर्शन असतील. A, B, C आर द कंटिन्यूड प्रपोर्शन. B इज द जिओमेट्रिक मीन ऑफ द A and C. या चारीचा अर्थ सेम आहे. ओके, फिफ्थ, B इज द मीन प्रपोर्शन ऑफ A and C. हा पाचवा सुद्धा तोच अर्थाचा आहे. ओके, फॉर एक्झाम्पल इफ X इज अ geometric mean of 69, 4, then find the value of X. आता काय geometric mean बघा, square of the geometric mean equal to product of the extreme terms, म्हणजे या दोघांचा गुणाकार येईल बघा. काय सोल्युशन, X is the geometric mean of a 69, 4, therefore X square equal to 16 into 4, तर X square equal to 64. take a square root on both side, X equal to 8. आता 8चा वर्ग ह्या दोघांच्या गुणाकारा एवढा येतो, म्हणजेच हा X काय असणार, 8 हा त्याचा जिओमेट्रिक मीन असेल किंवा मीन प्रपोर्शन असेल. एक्सरसाइज फर्स्ट, इफ A, B, C, D are in proportion and A equal to 4, B equal to 8, C equal to 5, then find the value of D. आता D ची व्हॅल्यू काढत, हे प्रपोर्शन मध्ये आहेत. ओके, सोल्युशन, A, B, C, D are in proportion, therefore A equal to 4, B equal to 8, C equal to 5, and find the value of D. These four numbers are in proportion, therefore A divided by B equal to C divided by D. Therefore put the values of A, B and C and D. A equal to 4, B equal to 8, equal to 5 divided by D. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे या पद्धतीने. ओके, म्हणजेच काय होईल पहा, 4D equal to 8 into 5, therefore D equal to 8 into 5 divided by 4. आता इथं 8 into 5 divided by 4 इथं भागाला 4 1 4, 4 2 8, म्हणजे D equal to 2 into 5, therefore D equal to 10. या ठिकाणी D ची व्हॅल्यू किती आली, 10 आली. ओके, या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करता येईल. सेकंड एक्झाम्पल, इफ A equal to 2, B equal to 3, C equal to 4,
D equal to 6, then verify B, A, B, C, D are in proportion or not. आता या ठिकाणी प्रपोर्शन असण्यासाठी काय यावं लागणार आहे, A डिवाइड बाय B इक्वल टू हा जो रेशो आहे तो, आणि C डिवाइड बाय D हा रेशो काय आला पाहिजे, कॉन्स्टंट आला पाहिजे. हा जर कॉन्स्टंट आला तर हे these 4 numbers are in continuous proportion, or 2 3 4 are, sorry, 2 3 4 6 are in proportion. Okay, मतलब बस A equal to 2, B equal to 3, C equal to 4, D equal to 6. Okay, therefore A divided by B ratio काढून घ्या, 2 divided by 3, equation 1, C divided by D 4 divided by 6, म्हणजे इथं भाग जाईल, 2 as 2 4, 2 as 3 6, therefore C divided by D equal to 2 by 3. From equation 1 and 2, right sides are equal, therefore left sides also equal. From equation 1 and 2 काय पाहिजे, A divided by B equal to C divided by D, म्हणजे हा रेशो किती आला, कॉन्स्टंट 3/2/3 आला, किती आला, 2/3. याचा अर्थ काय, ही कॉन्स्टंट आहे रेशो, याचा अर्थ A, B, C, D are in proportion. A, B, C, D are in proportion. या ठिकाणी proportion मध्ये आहेत का नाहीत कसं ओळखण्याचे एक्झाम्पल आहे. Then third example, if M is the geometric mean of 12 and 3, then find the value of M. M ची व्हॅल्यू काढा. तर geometric means काय पहा, square of the geometric mean equal to product of the extreme terms. These are the extreme terms. Therefore, solution. M is the geometric mean of 12 and 3. Therefore, M square equal to 12 into 3. Therefore, M square equal to 36. Take a square root on both sides. M equal to 6. Okay. Therefore, geometric mean is 6. काय आला या ठिकाणी 6 आलेले. Okay. Then last example, if A equal to 2, B equal to 3, C equal to 4. या ठिकाणी आपला 37व्या दिवसाचा ब्रिज कोर्सचा जो अभ्यासक्रम आहे तो झालेला आहे, वहीमध्ये नोंद करा. ओके, धन्यवाद.